गुड मॉर्निंग मित्रांनो, अजून एका निफ्टी स्कॅल्पिंगच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, आपला इक्विटी ट्रेडिंगचा सिरीज कंप्लीट झाली 21 डेजची. आता आपण 21 दिवस निफ्टीमध्ये स्कॅल्पिंग करणार आहोत. याचे रूल क्लिअर आहेत. आपण फक्त 5 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवणार आहे आणि 10 पॉईंटचा टार्गेट, आणि दिवसाला फक्त 2 ट्रेड घेणार आहोत. आणि 3000 म्हणजे 3% आपली रिस्क असेल फक्त दिवसाची, त्यावरती आपण रिस्क घेणार नाही आहोत. आणि 1:2 आपला टार्गेट असेल. तर बघू आपल्याला कुठे भेटतो आहे आपला ट्रेड. आणि याच्यामध्ये आपण 9 EMAची स्ट्रॅटजी वापरणार आहोत. तर मी पण ही स्ट्रॅटजी पहिल्यांदा वापरतो आहे, त्याच्यामुळे मी कमी लॉटवर ट्रेड करतो आहे. आणि आपल्याला या स्ट्रॅटजीवर ट्रेड करूनच आपल्याला त्याचा विकनेस आणि स्ट्रेंथ कळेल. त्यामुळे कोणीही ट्राय करू नका. फक्त हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. मी पण ही स्ट्रॅटजी बॅक टेस्ट करून आता रिअलमध्ये ट्रेड करतो आहे. तर याचा रिझल्ट आपल्याला महिना झाल्यावरतीच कळेल की काय रिझल्ट भेटतो, ॲक्युरेसी काय येते. आता मी कॉल साईडला एंट्री बनवतो आहे, पण ह्या लेवलचा ब्रेकअप झाला की ते कॅन्डलच्या वरती जर ब्रेक झाली तरच मी घेणार एंट्री, नाही तर नाही घेणार आहे. कॅन्डलचा हाय भरपूर इम्पॉर्टंट असतो, तो ब्रेक झाला तरच एंट्री घेत जा. आता मी एंट्री घेतली आहे 4 लॉटनी घेतली आपण एंट्री. 260 क्वांटिटी. बघू आपल्याला स्टॉप लॉस भेटतो की टार्गेट. 800 रुपयेच्या आसपास आपला प्रॉफिट चालू आहे. या ऑर्डर्समध्ये बघू शकता. तर टार्गेटच्या दिशेने जात आहे. 1000च्या वरती गेला आहे आपला प्रॉफिट. 1500च्या आसपास. आपण ऑर्डर एडिट करून जसं आपण एक्झिट करतो तशी एक्झिटची तयारी करूया. आपण टार्गेट प्राईस इथे टाकली आहे SL एडिट करून. तर त्या टार्गेट प्राईसला गेला तर आपण इथे क्लिक करू. तर बघूया काय होतं आहे. आता रिव्हर्स होतो आहे. तर बघूया आता SL देतो आहे की टार्गेट. EMAला परत रिटेस्ट केला आहे. रिटेस्ट करून जायला पाहिजे वर असं वाटतं आहे, जाणार आहे. $700-800च्या आसपास आपला प्रॉफिट चालू होता. तर बघा रिव्हर्स झाला, तर लॉस चालू आहे आपला. मला वाटतं स्टॉप लॉस घ्यायला लागेल. ठीक आहे, स्टॉप लॉस झाले ते काय प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, जर स्टॉप लॉस देणार ना तुम्ही, छोटे लॉस देणार मार्केटला, तेव्हाच मार्केट तुम्हाला मोठे प्रॉफिट देणार. आपला स्टॉप लॉस हिट झाला आहे बघा. आणि आपण दुसऱ्या ट्रेडमध्ये एंट्री घेतली आहे पुट साईडसाठी. EMA क्रॉस केला होता. तर बघू यामध्ये आता टार्गेट भेटतो की स्टॉप लॉस हिट होतं आहे. यामध्येही जर स्टॉप लॉस हिट झाला तर आपला दिवस आपण क्लोज करणार आहे. प्रॉफिट झाला तरी दिवस क्लोज करणार, कारण आपण 2 ट्रेड ठरलेले आहेत आपले. तर हा आपला शेवटचा ट्रेड असेल, प्रॉफिट होऊ दे किंवा लॉस. काल आपला एक टार्गेट हिट झाला. आता तुम्ही व्हिडिओ बघितला नसाल तर व्हिडिओ जाऊन बघा. इथे बघा मित्रांनो, या कॅन्डलच्या वीकने आपला SL हिट झाला आहे. 2 SL हिट झाले आपले, बघू शकता तुम्ही. 2300-2400च्या आसपास आपण लॉस घेऊन बाहेर पडलो आहे आज 2 ट्रेडमध्ये. ठीक आहे, आता उद्याची वाट बघू. उद्या कुठे ट्रेड भेटतो आपल्याला बघायला लागेल. आणि मित्रांनो, हे बघा, एका वीकने स्टॉप लॉस खाल्ला आणि आता वरती चालला आहे. आता काय तुम्ही काहीच करू शकत नाही. असं होतं मार्केटमध्ये. बहुतेक वेळा झाला आहे माझ्यासोबत, त्याच्यामुळे सवय झाली. याची रिग्रेट करून फायदा नाही आहे. बघा, यामध्ये टार्गेट हिट नाही झाला. आजच्या दोन्ही ट्रेडमध्ये आपले छोट्या पॉईंटने टार्गेट राहिला आहे. आणि आज दुसरा दिवस आहे 21 डेजचा.